उमेदवार मी तुम्हाला मगाशी सांगितलं भोसरीमध्ये मागच्या वेळेस 38,000च्या पुढे होतं. मी 1 लाखावर येणार. तर तुम्हाला एवढी खात्री देतो आणि मी काय जास्त बोलत नाही, कारण मला थोडंसं आपण नंतर एकदा चहा प्यायला बसू, आपण चांगली चर्चा करू. आणि तुम्हाला माहिती मी एकदा मन मोकळेपणाने बोलायला लागलो, तुमच्या सगळ्यांचा ट्रेस कमी झाला का नाही? झाला का नाही? चेहरे फ्रेश झाले. म्हणजे उमेदवार येण्याच्या अगोदर चेहरा फ्रेश झाला तर उमेदवार पण फ्रेश आणि आपण पण फ्रेश, सगळं फ्रेश झालं आपण. त्यामुळं मनातलं काही आता जिथं जिथं मनात आहे तिथंच गाडून टाकायचं, अजिबात घाण काढायचं नाही. आता सगळं काही आपल्या प्रदेशाध्यक्ष आपल्यासाठी आपला पक्ष महत्वाचा, आपल्यासाठी आपला देशाचा सुरक्षा महत्वाची, पंतप्रधान महत्वाचा. मी आपल्या सगळ्यांना मनापासून या निमित्ताने विनंती करतो, येणाऱ्या काळामध्ये शिरूर लोकसभेचा आमदार हा महायुतीचा असणार आहे. खासदार सॉरी आमदार पण ह्याच्यात राहील ना दादा, बरोबर ना दादा? युतीचाच आमदार राहील. शिरूरचा सुद्धा आमदार युतीचाच राहील, खेडचा सगळं युतीचा आमदार राहतील ही खात्री तुम्हाला देतो. खासदार पहिलं काय होणार आहे? कुठल्या पक्षाचा, कुठल्या विचाराचा होणार? आपल्याला पंतप्रधान कोण करायचंय? आपकी बार. जय श्रीराम.